साई लक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सभासदांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि या SRAच्या प्रोजेक्टसाठी आपली उपस्थिती लक्षणीय आहे, त्याबद्दल सुद्धा मी तुमचं मनापासून कौतुक करतो. खरं तर आताच याआधी नाही कम्फर्टेबल होते. हिंदी आणि मराठी किती लोक आहेत? हिंदी में बोला मैं मेरा पार्टनर हिंदी बोल चुका है, मैं सोचा थोड़ा कंफर्टेबल है इसीलिए, ऐसा कुछ नहीं है. सेक्शन साहेबांना माहिती आहे मी का बोलतो ते. हे व्हायरल होतं, नाही समजायला पाहिजे, समजून घ्या. माझ्या भावना ज्या आहेत त्या मी व्यक्त करू शकतो माझ्या भाषेतून. म्हणजे तुम्हाला मला चर्चा करायची नाही, मला फक्त ऐकायचं आहे. तर मला असं वाटतं की आपण समजून घ्याल. अल्पेश भाई पण हिंदीच आहेत, पण मराठी खूप चांगलं समजतात. आम्ही जवळजवळ एकत्र 20 वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही एकत्र काम केलेलं आहे. अल्पेश भाई म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे दोघे जेवढे चांगले आहेत ना, त्यांच्यापेक्षा अधिक चांगले त्यांचे वडील होते. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केलं. अतिशय प्रामाणिक, म्हणजे बिल्डर या नावाला ते शोभतच नाही. बिल्डर म्हटलं की आपल्या डोक्यात येतं फसवणार, लुटणार, काहीतरी करणार. हे तसे नाही. हे बिल्डर झालेत व्यवसायापोटी, पण माणूस म्हणून अति उत्तम दोघे भाऊ. कारण त्यांचे संस्कार चांगले आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. एखादं काम करायचं असेल तर उगाच प्रोजेक्ट घ्यायचा, कसं तरी थातून मातून रेटायचं, असं ते कधी करत नाही. आता तुमच्या जेव्हा प्रोजेक्ट सुरू करायचं असेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल कन्सेंट द्यावे लागतील, सामायिक कन्सेंट द्यावे लागतील, DA करावा लागेल, अनेक गोष्टी आहेत त्या प्रोसेस तुम्ही त्यांना सहकार्य करा. ते करत असताना त्यांच्याकडून सुद्धा तसंच सहकार्य केलं जाईल, कारण ते प्लॅन प्रॉपरली बनवतात. ते प्लॅन लोकांना दाखवतात. लोकांना दाखवल्यानंतर लोकांनी करेक्शन केलं, ऑब्जेक्शन घेतलं, चेंजेस केले, तर ते मोठ्या मनाने चेंजेस करतात. त्यांना एखादी गोष्ट परवडत नसेल तर ते ऍडजस्ट करतात. बोले प्रॉफिट थोड़ा कम मिलेगा, वांधा नाही, लेकिन जाने दो, लोक खुश आहे ना. हा माझा अनुभव आहे. त्या स्टेजवर आहे म्हणून त्यांचं कौतुक करतो असं नाही, पण काही लोकांच्या मनात येईल. काही लोक असणार, जास्त नसणार, 1-2 असणार, कमीत कमी त्यांना असं वाटेल की आंबेडकर नगर रखडलंय, त्याच्यामुळे जनसेवा रखडलं, मग एवढं काय झालं. तर त्याची कारणं वेगळे. आतापर्यंत आंबेडकर नगर जनसेवेमध्ये यांनी एवढा पैसा ओतलाय तो आम्हाला माहित आहे. अनेक इन्व्हेस्टर घेताना त्या ठिकाणी द्यावं लागतं, करावं लागतं, तुम्हाला पण माहिती आहे. मोफत कुठली गोष्ट होत नाही. परंतु गव्हर्नमेंटच्या क्लॉजप्रमाणे, गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसीप्रमाणे काही गोष्टी आणलेल्या आहेत. ते बिचारे असाही आहे. उद्या जर रेल्वेनी पॉलिसी बनवली आणि रेल्वेने त्यांची एनओसी दिली रोडच्या बाबतीत, तर तो आंबेडकर नगरचा एनओआय उद्या घेतील ते आणि परवा काम चालू करतील. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या हातात काय नाही आहे. त्यांच्या हातात जे आहे, आर्किटेक्टला इन्स्ट्रक्शन द्यायचं, प्लॅन रेक्टिफाय करायचा, मॉडिफाय करायचा, इरेक्शन टू सप्लिमेंटरी करायचं, हे सगळं त्यांचं चालू आहे. इव्हन त्यांनी हायकोर्टामध्ये पण गेले ते रेल्वेच्या अगेन्स्ट. त्यांना जेवढं करतात स्टे घेतलेलं आहे, कारण एक व्यक्तीने 4 लोकांना जागा